नमस्कार, मी नेहाज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी राजगिऱ्याची चिक्की बनवणार आहे। ही चिक्की अतिशय पौष्टिक आणि लहान मुलांना आवडेल अशी रेसिपी आहे। सो नक्की ट्राय करा। त्यासाठी या ठिकाणी मी 2 वाटी राजगिरा घेतलेला आहे। अर्धी वाटी शेंगदाणे ओबडधोबड कुटून घेतलेले आहेत आणि त्याच वाटीने 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे। सर्वप्रथम आपल्याला कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे। त्यामध्ये अर्धा चमचा साजूक तूप घातलेला आहे मी। हे सर्व मीडियम फ्लेमवरती करायचं आहे आणि तूप छान असं वितळलं की त्यामध्ये गूळ घालूयात आणि याला व्यवस्थित हलवून याचा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे। तोपर्यंत या ठिकाणी मी एक पोळपाट घेतलेला आहे। त्याला आपण तुपाने ग्रीस करून घेणार आहोत, जेणेकरून आपली चिक्की काढताना त्रास नाही होणार, पटकन निघेल। त्यासाठी या ठिकाणी मी पोळपाटाला तूप लावून घेत आहे। अशा प्रकारे याला दोन्ही साइडनी तूप लावून घ्यायचं आहे। या ठिकाणी आपला गुळाचाही पाक व्यवस्थित झालेला आहे। आता आपण हे चेक करणार आहोत, तर त्यासाठी मी या ठिकाणी वाटीत थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण गूळ सोडूयात आणि याचा एक घट्ट गोळा होतो की नाही ते चेक करायचे। तुम्ही पाहू शकता याचा एक घट्ट गोळा झालेला आहे आणि तो पाण्यात सोडल्यानंतर ही आवाज येतो याचा, म्हणजेच आपली चाचणी तयार आहे। यामध्ये घालूयात राजगिऱ्याच्या लाह्या। मी या लाह्या घरीच बनवलेल्या आहेत, शेंगदाणे, आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे आता आपल्याला आपल्या पोळपाटावरती काढून घ्यायचं आहे। ही प्रोसेस एकदम फास्ट करायची आहे, कारण गूळ असल्यामुळे हे पटकन सुटसुटीत होतं। सो अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता हे किती सुटसुटीत दिसते ते। आणि हे आपल्याला हाताने अशा प्रकारे याचा गोळा बनवून दाबून घ्यायचा आहे। हाताला पोळत असेल तर पाण्याचा हात घ्यायचा अशा प्रकारे आणि हे दाबून पसरून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता आपलं सारण किती सुटसुटीत झालेलं आहे। एकदम हलक्या हाताने आपण हे प्रेस करून घेऊयात। अशा पद्धतीने तुम्ही चिक्कीची साईज तुमच्या आवडीनुसार करू शकता आणि हलक्या हाताने याला अशा प्रकारे बेलून घेऊयात। हे पहा, याला 1-2 मिनिट थंड होण्यासाठी ठेवूयात आणि लागलीच आपण याचे काप करून घेणार आहोत। हे थंड झाल्यानंतर याचे आपल्याला काप करता येणार नाहीत, म्हणून अशा प्रकारे लाईन देऊन ठेवूयात, म्हणजे हे आपल्याला काढण्यासाठी इझी होईल। तुम्ही पाहू शकता किती सुटसुटीत झाली आहे आणि एकदम खुसखुशीत होते। सो नक्की ट्राय करा। मी या ठिकाणी सर्व काप लावून घेतलेले आहेत आणि याला अजून आपण 2 मिनिटासाठी थंड होण्यासाठी ठेवूयात। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज। हे थंड झालेलं आहे, आपण काढून घेऊयात। तुम्ही पाहू शकता चिक्की एकदम छान झालेली आहे। हे पहा, आणि इझिली निघते ही, रिकाम्या वेळात मुलं खातील अशी आहे। उपवासालाही चालते। परत भेटूयात अशाच नवीन रेसिपीज बरोबर। तोपर्यंत धन्यवाद।